विजय शेठ पाटील. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल. कंटिन्यू कॉमेंट्री. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच सागर. थँक्यू सो मच साजिद. सर्वांचं मनापासून आभार. नमस्कार क्रीडा रसिक. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सुपर 6 मधून ही लढत 40+ बामाली विरुद्ध टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे जे के पिसारवे. खरं तर यांच्यामध्ये ही लढत नक्कीच आपण पाहिलं तर बामाली संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल 3 षटकार मारले. जॉनमान क्रिकेट संघ बामाली ए यांच्या वतीनं प्रवीण पावशे आणि धीरज पावशे यांच्या वतीनं 10,000 रुपये आहेत. आणि विवेक दादा आमचे भोईर आमचे मित्र आहेत, त्यांच्या वतीनं विकेट 6 हॅट्रिक साठी 3,000 रुपये आहेत. आणि पिसारवे संघाला बघा लगातार 3 बॉल 3 विकेट घेतले, हॅट्रिक घेतली तर नवनाथ दादा मात्रे आणि दर्शन दादा मात्रे यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं प्राइज आहे. चला बंडी दादा पाटील सानवी एंटरप्राइजेस गोट आपला सन्मान केला जाईल. धन्यवाद. सर्वांचं मनापासून आभार. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. जनुमान मित्र मंडळ आणि जनुमान क्रिकेट संघ सिद्धी किरवल्या आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा अर्थात प्रभाकर हा सुपाडी स्मृती चषक 2026 15व पर्व की ज्यावरती आमच्या सर्व गावाला एक गर्व. चला इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय कुटारी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक, राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व एकनाथ शेठ मात्रे साहेब कुटारी यांचं इथे आगमन होत आहे. जानमान मित्रमंडळाच्या वतीने तुमचं स्वागत आहे. मॅच नंबर आपण पाहतोय फार महत्वाची. 2 संघांमध्ये एकीकडे 40+ संघ आणि एकीकडे पिसारबे संघ. बघा युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. खरं तर सध्या ऑनलाईन मॅच जे बघतायत, फटाक्यांची आतिषबाजी आणि मान्यवरांचा सन्मान. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आमचे सर्व मित्र परिवार देखील जॉईन झालेत. अर्थात ट्रिपल महाराष्ट्र केसरी शंभू ड्रायव्हर वहागावकर कराड सातारा हे आज देखील इथे मॅचला एन्जॉय करतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांच्यासोबत आमचा संपूर्ण मित्रपरिवार अजयदादा पाटील तोंडरे, सागरदादा पाटील तोंडरे, त्यानंतर आमचे अतुल शेठ पाटील तोंडरे, महेश शेठ पाटील तोंडरे, त्यानंतर गोरखबाई पाटील तोंडरे, आमचा संपूर्ण 5 स्टार ग्रुप तोंडरे, आशिष भाऊ पाटील बादल बैलाचे मालक हे देखील ऑनलाईन स्पर्धेला एन्जॉय करतात आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आपल्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कराड साताराहून शंभू ड्रायव्हर वहागावकर अर्थात ट्रिपल महाराष्ट्र केसरी सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शंभू आपलं देखील मनापासून स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी स्पर्धा आपण पाहतो आज अंतिम रात्रीमध्ये की यासाठी केला होता टास आणि शेवटची रात्र आपण पाहतोय. रात्र ही बहिरेची असते परंतु आज पुढे खेळण्याचा प्रयत्न यू मिस आय डेफिनेटली हिट आणि इथे विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. माननीय आहे. नावाली क्रिकेट संघाने सुपर 3 मध्ये दाखल झाल्यानंतर समाजसेवक नावाली गावचे मधुकर मुकादम यांच्या वतीने संघासाठी हनुमान क्रिकेट संघाला 2,500 रुपयाचं खऱ्या अर्थाने त्याही इथे बक्षीस दिलेले आहे त्यांच्या वतीने. त्याबद्दल मधुकर मुकादम साहेब आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व्यासपीठामध्ये अनेक सारे मान्यवर तुम्ही पाहतायत. सध्या आपण पाहिलं की पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व, दमदार नगरसेवक, युवा नगरसेवक आम्हा सर्वांचे लडके नितेश दादा पाटील. एकच वादा की नितेश दादा व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत आणि आता ज्यांचे आगमन झाले ते आमचे सन्मानी कुटारी गावाचे दमदार व्यक्तिमत्व एकनाथ दादा मात्रे यांचं देखील आगमन झालंय. बॉल हवेत आहे, समोर खेळाडू नाहीये परंतु जोपर्यंत फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेने टीमची टोटल पुढे चालली आहे. धावसंख्या 2 धावेवरती आहे.
दोन्ही संघ ताकदवर आहे. सुपर 6 मधून आता लढती पाहायला मिळतील. यातनं जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये पोहोचेल. याच्या अगोदर आपण पाहिलं की नाबाली संघ ज्यानं जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि तो संघ पोहोचला सुपर 3 मध्ये. यातनं जो संघ जिंकेल तो पोहोचेल सुपर 3 मध्ये. वाईट +1 अशा प्रकारे 2 धाबा मिळतील. धाबांची 40+ संघाला गरज आहे आज. खरं तर 40+ एक धाव आरोग्यासाठी. प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना 40+ चे संघ पाहायला मिळाले. तलोजा मजकूरमध्ये देखील येत्या 28 तारखेला मित्र 40+ सामने होणार आहेत. जर कोणाला खेळायचं असेल तर तुम्ही तलोजा मजकूर संघाशी संपर्क करा किंवा आमच्याशी केलं तरी चालेल. एका दिवसाची स्पर्धा, वन डे फिनिश. कट करायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाने आम्हाला वाईट घोषित केलंय. अवांत धाबा वाढताय. टीमची टोटल पुढे चालली आहे. जबरदस्त प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. मैदानच्या चौपेर आपण नजर टाकली की अनेक सारे प्रेक्षक सध्या मॅचला एन्जॉय करतात. बरेच सारे प्रेक्षक worldtenniscricket.in च्या माध्यमातून घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. फटका मिड विकेटला. फिल्डर तैनात. त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि तेजसनं झेल टिपलाय. फलंदाज बाद. इथे आगमन होत आहे तोंडरेगाव आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचे दमदार ऑर्गनायझर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 चे भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय श्री हरेशदादा पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत शिवसेनेचे पनवेल तालुका उपतालुका प्रमुख आदरणीय कैलासदादा माली, माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केरणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण आणि आपल्या सर्व सहकार्यांनी व्यासपीठावर यावं. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे गणेशदादा पाटील एकेकालचे नामांकित क्रिकेटर दादा, आपले स्वागत आहे. आज प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. मान्यवरांची खूप गर्दी झालेली आहे. यदा कदाचित सामना सुरू असताना सुद्धा सन्मान इथे आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. थँक्यू. अनेक सारे प्रेक्षक जॉईन झालेत. खरं तर पिसारबे टीमसाठी विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं प्राइज. मात्रे ऑर्डर सप्लायरचे सर्वेसर्व आमचे स्वप्नील दादा मात्रे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं प्राइज आहे. बऱ्याच साऱ्या क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो, परंतु आज 15व पर्व या ठिकाणी हा चेंडू चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. अगदी गॅप मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल. या 6 रन. अजून एक चांगली पाहायला मिळेल रोहिंजन विरुद्ध डान्सर यांच्यामध्ये. चला दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट व्हा, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, अगला मुकाबला बिग फाइट है जो कि जय गणेश व डांसर बनाम अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन के बीच. रन संख्या आपण पाहिली आतापर्यंत. धाबा पडकावरती धाबा लागलेत केवळ 13 धाबा. षटक नंबर 2 सुरू असताना बॉल चांगला आहे. पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. निलेश साठी प्राइज. धीरज पावशे यांच्याकडून षटकर हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं प्राइज आहे. 40+ साठी भरपूर प्राइज आहेत या मॅच मध्ये. खरं तर बामाली 40+ संघाने सर्वांची मनं जिंकली, परंतु आता सुपर 6 मध्ये त्यांचा सामना पिसारबे टीमच्या विरुद्ध मध्ये. हा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर बीट झालेत. बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. I kindly request both the captain please for the toss. जय गणेश व डान्सर टीमचे कॅप्टन आणि अरुण क्रिकेट क्लब
रोहिंजन संघाचे चला. कॅप्टन. चला धानसर विपक्ष रोंजाची लढत असेल आणि डीजे मास्टर वन्स मोर हा इथे सॉंग झाला पाहिजे. चला नित्य दादांचं जे अप्रतिम संगीत तुम्ही सध्या ऐकलंय ते पनवेल महानगरपालिकेचे दमदार डॅशिंग नेतृत्व आणि नगरसेवक सन्माननीय नितीनदादा पाटील. एकच वादा नितीनदादा पाटील, शांत माणूस, संयमी माणूस, प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व. नितीनदादांचे संगीत ऐकलं. ओव्हर नंबर 3 सुरुवात झाली. मैदानावरती एक धाव पूर्ण केली. एका धावेने टीमची टोटल आम्हाला माहिती देत असताना 11 धाबा 18 धाबा स्कोरवरती लागल्यात. यानंतर बघा अनेक साऱ्या नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. जय गावदेवी तुर्बे व ग्रामस्थ मंडळ तुर्बे आयोजित तुम्हाला प्रकाश जोतातील डे नाईट स्पर्धा मित्रो येत्या 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान तुर्बे ग्राउंडवरती होणार आहे. या स्पर्धेतली प्रवेश फी फक्त 13,000 रुपये. जर कोणाला स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुर्बे संघातल्या कोणत्याही प्लेअर सोबत, अर्थात मोहन भोईर असेल, त्यानंतर एकनाथ मात्रे असेल, कोणत्याही खेळाडू सोबत संपर्क केला तरी चालेल किंवा आमच्याशी संपर्क केला तरीही चालेल. कारण येत्या 18 मार्चला तुर्बे ग्राउंडवरती डे नाईट फॉर्मॅट मधली एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे ऑन साइडला फिल्डर. व्हॉट अ कॅच. काय सुंदर झेल टिपलाय. स्वतःला हवेमध्ये स्ट्रेच केलं आणि झोकून देत असताना तेजस पाटीलनं टिपलाय झेल. अजून एक खेळाडू होतोय बाद. हेमंतदादा पाटील सिद्धेकरवल यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य प्राप्त झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. सन्मान्य नवनाथ शेठ म्हात्रे पिसारवे, दर्शन शेठ म्हात्रे पिसारवे आणि JD पाटील पिसारवे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर दर्शन दादा आणि नवनाथ दादा यांच्या वतीनं लगातार 3 विकेट घेतले तर 25,000 रुपयाचं देखील प्राइज देण्यात येणार आहे. पिसारवे टीमच्या गोलंदाजाला एक जबरदस्त मॅच देखील आपण पाहतोय. LBW लेग बिफोर अजून एक फलंदाज बाद मैदानावरती. खरं तर आज ती सुंदर क्रिकेट पाहायला मिळालंय. एक समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे खरं तर पाहिलं जाते, समाजातली अनेक सारी कामं ज्यांच्या वतीनं करण्यात येतात ते आमचे सिद्धी करवल्याचे हरिभाऊ गणपत चिखलेकर यांचं काही क्षणातच ज्या ठिकाणी आगमन होईल त्यांचं स्वागत आहे. आणि आज संपूर्ण आम्हाला कमिटीसाठी ज्यांनी नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था करत तर आपल्या आगरी लोकांचं खास म्हणजे दाल मुंडी आणि ते आम्हाला पुरस्कृत केले आमचे चंद्रकांत दादा पाटील सिद्धी करवले. तुमचं मनापासून आभार. आमच्या आचारी वर्ग खरं तर आमचे संतोष दादा पाटील सिद्धी करवले, कांतीलाल दादा पाटील सिद्धी करवले, जयेश पाटील, सचिन पाटील यांचं कौतुक करायला पाहिजे. महागुरुकरांना त्यांच्या हाताची चव एकदम बेस्ट आणि आज त्यांच्याकडनं आम्हाला मेजवानी होती. बॉल चांगला यावेळेस मात्र बॉल हवेत आणि फिल्डर थोडे दूर राहिले. 2 धाबेचा कॉल दिलाय. 2 धाबा देखील पूर्ण केल्या आणि या 2 धाब्याने टीमची टोटल सध्या धाबा फडकावरती आमचे स्कोर माहिती देत असताना 20 रन्स स्कोरवरती लागलेत. 40+ संघ मित्रांनो, त्यामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाही. परंतु आज बामाली 40+ संघानं काय प्रदर्शन केला. 8 संघ 40+चे होते, त्याच्यातनं तो संघ सुपर 6 ला आला. परंतु आता रेग्युलर संघाच्या विरुद्ध खेळताना चांगलं प्रदर्शन करताय.
बॉल चांगला आहे पॅडवरती एलबीडब्ल्यू. अजून एक फलंदाज बाद लेग बिफोर आणि धक्का लागलाय मैदानावरती. बामाली 40+ संघ खरं तर खेळतो मैदानावरती, ज्या संघाचं नाव आहे स्वर्गीय महेंद्र स्मृती जय हनुमान बामाली 40+ संघ. विवेक भोईर आमचे मित्र खरं तर पुरस्कृत आहेत, या संघाला योगदान दिलंय. विवेक दादा आपलं मनापासून स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. टोटल धाबा 20 रन्स टीमची टोटल पाहायला मिळाली. चौथं षटक आहे, चौथ्या षटकामध्ये तिसरं षटक आहे, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत. खरं तर षटक समाप्त झाले. चौथ्या षटकाला आता सुरुवात होईल. 3 षटकामध्ये 20 धावा लागल्यात. 40+ बामाली टीम. यानंतर होणारी लढत तुम्हाला नक्की पाहायला मिळेल, ती म्हणजे बिग फाईट सामना जय गणेश व दानसर विरुद्ध अरुण क्रिकेट क्लब रोहिंजल यांच्यामध्ये. आणि त्यानंतर मग सुपर 3 मध्ये एक ड्रॉ केला जाईल. जर 40+ सामना जिंकला तर डायरेक्ट ड्रॉ त्यांना दिली जाईल आणि फायनल मध्ये त्यांना पोहोचवलं जाईल. परंतु हा सामना 40+ संघाला जिंकावा लागेल तरच ते होईल शक्य, अन्यथा 3 टीम मध्ये ड्रॉ केली जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. हा चेंडू डॉट आलाय आणि डॉट बॉलनं सुरुवात केली चौथ्या ओव्हरची. व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं आगमन झाले ते सिद्धी करवल्याचे एक समाजसेवक, समाजातली अनेक सारी कामं ज्यांच्या वतीनं करण्यात येतात. नक्कीच ते आमचे समाजसेवक हरिभाऊ गणपत चिखलेकर यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. मग कोणाच्याही घरी कोणताही कार्यक्रम असो मित्रो, सगळ्यात पहिली हजेरी लावणारं व्यक्तिमत्व, कोणाचे कोणतेही काम अडलं असेल ते करून देणं ही त्यांची जबाबदारी. आणि खरं तर ते समाजात ही कामं करतायत आणि सध्या त्यांचं आगमन झाले. स्वागत आहे आपलं. रनआउटचा चान्स होती परंतु इथे तिसऱ्या अंपायरला कॉल दिलाय. ऑन फिल्ड अंपायर डिसिजन आउट आहे खरं तर, त्यामुळे तिसरे पंच देखील चेक करतील. केवळ एका धाब्याने टीमची टोटल लागली स्कोर होती केवळ 21 रन, 21 धावा लागल्यात. बघा रोहन मात्रे याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी नवनाथ शेठ मात्रे आणि दर्शन मात्र्यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. नवनाथ शेठ मात्रे आणि दर्शन शेठ मात्रे यांच्या वतीने प्रत्येकी विकेटसाठी मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सुभाष मात्रे यांच्याकडून 1,000 रुपये कॅश प्राइज. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. टोटल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 19 संख्या. आमच्या स्कोर माहिती देताना एका धाब्यानं 2 धाबा आल्या. बॉलवरती धावसंख्या 23 रन्स. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. आज 40+ बामाली संघाला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण बामाली गाव देखील उपस्थित झालेत. सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील स्वागत. दुसरीकडे पिसारबेट टीम खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळते. सुपर 6 चा सामना. क्लिंग बोल्ड आणि विकेट प्राप्त झाली या बॉलवरती. धक्का लागलाय आणि अशा प्रकारे सत्र. चला या विकेटसाठी बघा आज ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये बक्षिसांची बरसात केलेली आहे ते पिसारवे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय दर्शन शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीने या गोलंदाजाला इथे बक्षीस दिले जाणार आहे.
सन्माननीय एकनाथचंद मातेसाहेब कोठारी, सुप्रसिद्ध उद्योजक, राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. एकनाथशेठ या आपल्या शुभ हस्ते जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर विपक्ष आपण इथे अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक करायची आहे. या नेते दादा या हरीश शेठ पाटील तोंडरे. हरी दादा आपण या नेते दादा तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेले आहे. धानसर म्हटलं तर आमचे गोमाशेठ माली, सन्माननीय आदरणीय सदाशेठ पोरजी, किशोरदादा पोरजी, सदाशेठ पोरजी, जितू पोरजी क्रिकेटचा आनंद घेताना आपण इथे पाहतो. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. धानसर निर्णय. चला तत्परी मान्यवरांचा आपण सन्मानित करूया. सन्माननीय एकनाथशेठ मातेसाहेब यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, ज्या प्रकारे नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलकणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात, त्याप्रमाणे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारे व्यक्तिमत्व एकनाथशेठ मातेसाहेबांचा यथोचित सन्मान आमचे गोपीनाथशेठ पाटील, विजयदादा पाटील, हनुमान पाटील, आमचे तुळशीराम पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. अरे दादा या, अरे दादा पाटील तोंडरे या दिनेश आपण या दिनेश आपला सन्मान केला जाईल. दिनेश आपण आपला सन्मान केला जाईल. दिनेश आपण आपला सन्मान केला जाईल. एकनाथशेठ मातेसाहेबांना एका कार्यक्रमामध्ये वेळेवर पोहोचलंय. चला या. अरे दादा, अरे दादा या, अरे दादा, अरे दादा, अरे दादा पाटील तोंडरे यांचा सन्मान इथे केला जाईल. या आपण त्यांचा सन्मान करूया. विजयदादा या आपण त्यांचा सन्मान करूया. विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय श्री हरेशदादा पाटील, आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचे दमदार ऑर्गनायझर. आता नाईट स्पर्धा संपन्न झाली. जयघोष इथे आपल्याला बघायला मिळाला खऱ्या अर्थाने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने. यानंतर कैलासदादा माली शिवसेनेचे पनवेल उप तालुका प्रमुख, माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खेरणे नंदकुमार शेठ मात्रे साहेब यांचं आगमन इथे होत आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष आणि ज्यांच्या सौभाग्यवती पनवेल महानगरपालिकेच्या लीनाताई मात्रे नगरसेविका आहेत, ते नंदकुमार मात्रे साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे. साहेब या मनपूर्वक स्वागत आहे आपलं. या विलास गोंधलिया शांततेचे प्रतीक विलास गोंधली खेरणे यांचा सन्मान इथे केला जाईल. चला खेळ स्टार्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सागर मांडवकर आणि त्यांचे सर्व सहकारी इथे जोडले जातील. थँक्यू महागुरु. साजिद चला. पहिल्या सेशन मध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग जरूर चांगली झाली नाहीये मैदानावरती, परंतु आम्ही प्रयत्न सोडणार नाही हे सांगत असताना मैदानावरती पहिल्या चेंडूवर घेतला विकेट. बॅट्समन बाद झालाय. ऋषी म्हात्रे बॅक टू द पवेलियन. इथे नंदकुमार शेठ माते साहेब पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती लीनाताई नंदकुमार म्हात्रे पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. दादा मनपूर्वक तुमचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत केलेलं आहे. नगरसेवक आदरणीय नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू महागुरु. चलो मॅच मध्ये बॉलिंग करतोय टीम पामाली संघ आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत. मात्र यावेळी चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, जातोय चौकार. त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत. जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांचे पॅकर्स आहेत विवेकजी साहेब भोईर यांच्याकडनं तब्बल 3000 रुपये कॅश प्राइज दिले जातील. आणि तसेच विकेट हॅट्रिकसाठी जय हनुमान पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय
नितेशदादा पाटील साहेब यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आणि डीजे मास्टरसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. चेंडू हवेमध्ये आहे. यावेळी प्रयत्न चालू आहेत मैदानावरती. सेकंड सेशन मध्ये धावा रोखण्यासाठी प्रयत्न मैदानावरती करतोय टीम बामाली 40+ हा संघ. आणि त्यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी विवेकजी भोईर साहेब पॅकर टीमचे त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये कॅश प्राइज दिले जातील. आणि जय हनुमान बामाली यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी तब्बल प्रवीण पावसे आणि धीरज पावसे यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तसेच दुसऱ्या बाजूला बॅटिंग करते टीम पिसारवे. रोशन मात्रेने जी विकेट घेतली आहे त्याच्यासाठी 1000 रुपये आमच्याकडे जमा झालेत. आणि तदनंतर तुषार मात्रेने जर तीन षटकार मारले तर तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज तुषांतला दिलं जाईल. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, मात्र या मॅच मध्ये तुषांत चांगली फलंदाजी करेल का? नितेशदादा पाटील पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य मनपूर्वक आभार. जबरदस्त फाईट बॅक चालू आहे मैदानावरती. मॅच कडे कॉन्सन्ट्रेट राहत नाहीये कारण मान्यवर देखील तेवढे मैदान मंचावरती उपस्थित आणि पारितोषिकांची सुद्धा अनाउन्समेंट करणं तेवढंच महत्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाऊन द विकेट. मात्र यावेळी घडलंय काय? हजर जबाबीपणा त्या ठिकाणी आपण बघितला आणि लगेचच यष्टीरक्षकाने घेतलेला फायदा. फलंदाज बाद होईल. तुषार म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. कमबॅक करतो यावेळी टीम 40+ संघ. सांगतोय मैदानावरती जरी आमची बॅटिंग झाली नसेल परंतु आम्ही आमच्या गोलंदाजीनं आमच्या क्षेत्ररक्षणानं या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आणि ते दर्शवत असताना या सेकंड सेशन मध्ये आपण बघू शकतो जबरदस्त कमबॅक राहिलाय. सध्या टार्गेट आहे मैदानावरती फक्त 24. यस मागुरू. येणाऱ्या 1 मार्च रोजी रायगड जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेची दमदार चर्चा सुरू आहे, 1 ते 9 मार्च गावदेवी चषक पिसारवे आणि त्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर दर्शन शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. प्रथमच रायगड जिल्ह्यामध्ये 20 बाईक घेऊन स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. त्याबद्दल 9 ते 15 तारखेला नवनाथ शेठ म्हात्रे साहेब आपलं आणि दर्शन शेठ म्हात्रे साहेब पिसारवे तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच भरपूर साऱ्या स्पर्धा, तुर्ब्यामध्ये देखील स्पर्धा, तदनंतर पिसारवे मध्ये देखील स्पर्धा आणि म्हात्रे वॉटर सप्लायचे ओनर स्वप्नील म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी सॉरी बॅटिंग करतीये तर 6 हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न. 8 धावा धावपलकावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू 16 धावेची गरज आहे मैदानावरती. एक आगळा वेगळा स्ट्रोक आपण बघितला रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून. स्विच हिट त्या ठिकाणी लगावला गेला. चौकार आला शेवटच्या चेंडू गणिक. मात्र जबरदस्त षटक राहिलं पहिलं, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा व्हायला हव्या होत्या. मात्र कमबॅक केलंय टीम बामाली 40+ या संघानं देखील. सांगतोय की आम्ही देखील कमी नाहीये. जरी आमचे फिटनेस कमी असेल, जरी आमचा क्रिकेट खेळाकडे लक्ष कमी असेल, परंतु आम्ही ज्यावेळी मैदानामध्ये उतरू त्यावेळी संघर्ष नक्कीच करू. हे सांगत असताना केलेला पहिल्या षटकामध्ये संघर्ष 8 धावा खर्च करत येत आहेत. 2 इथे सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेब खुटारी यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य प्राप्त झालं. त्यांचं मनपूर्वक आभार. उरलेलं समीकरण मैदानावरती तुषांसाठी पारितोषिक आहे 3 षटकारासाठी तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र चेंडू हवेमध्ये तुषांकडनं अपेक्षा होत्या, मात्र तो देखील परततोय.
काय या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल का? कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघितले लो स्कोरिंग मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होत असतात, मात्र तसं घडत असताना यावेळी तुषान देखील बॅक टू द पॅव्हिलियन. लालचंद मडवी यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचा देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. आणि नंदकुमार शेठ म्हात्रे विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने 20,000 रुपयाचं आणि सहकार्य गोपीनाथ शेठ पाटील माजी सरपंच सिद्धी करवले यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. टीम बामाली संघाला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावता चेंडू गणिक स्वतः पॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. फिटनेस लेवल कमी दिसला आपल्याला या चेंडू गणिक, कारण झेल इझिली कलेक्ट झाला असता, मात्र कुठे का होईना चेंडू टाकल्यानंतर रिदम मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला त्या ठिकाणी आणि झेल झाला जमिनीला दान. कारण विकेट हॅट्रिक साठी प्रवीण पावशे, धीरज पावशे यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपये आणि विवेकजी भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपये कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा आहे. मात्र गोलंदाजांना ती कामगिरी मैदानावरती करावी लागेल, कारण जबरदस्त खेळ अद्यापर्यंत दाखवलाय टीम बामाली 40+ संघानं. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न त्या ठिकाणी होतील, मात्र चेंडू रेस जिंकतोय, चेंडू जातोय डीप फाईन लेग, सीमारेषे बाहेर येतोय हा चौकार. चला, बामाली क्रिकेट संघ जर सामना जिंकला तर अमित गोंदले यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस. दिनेश पाटील साठी देखील पारितोषिक आलंय. विकी भोईर तुर्भे 92 नंबर वाला ह्याच्याकडनं तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त कमबॅक. यावेळी प्रेक्षक येत आहेत, नक्कीच बामालीचे प्रेक्षक देखील तेवढेच एन्जॉय करतात मैदानावरती. जरी पहिल्या सेशन मध्ये धावा बनल्या नसतील, मात्र दुसऱ्या सेशन मध्ये आम्ही कमबॅक करू. आणि हेच सांगत असताना सध्या अर्धा टीम पॅव्हिलियन मध्ये गॅरेज झाला. यावेळी बॅटिंग करत असताना पिसारवे संघ कुठे गेला तो पिसारवे संघ, ज्या पिसारवे संघाने स्पर्धेमध्ये या मैदानावरती जबरदस्त बॅटिंग दाखवली आहे आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर सध्या या स्टेज पर्यंत हा संघ पोहोचलाय. मात्र या 40+ संघाच्या विरोधात खेळत असताना कुठे का होईना ओव्हर कॉन्फिडन्स झाला की काय मैदानावरती असं चित्र दिसत असताना आपण बघू शकतो. दुसरं षटक मार्गस्थ, धावपळ लागली आहेत. 15 धावा, फक्त 9 धावेची गरज आहे. मात्र मॅच सध्या तरी एकतर्फा आपण म्हणू शकतो, मात्र फाईट बॅक जबरदस्त होतीये. फुल लाईनचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. एकोणीस धावा. यावेळी शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केलाय आणि त्या ठिकाणी काय जबरदस्त कलेक्टिंग राहिली आहे. आणि यस पंच आम्हाला कळवतायत की या चेंडूवर एक्झॅक्ट बॅट ट्रॅक झाली आहे की नाहीये. नक्कीच हे चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होते रामनाथ पावशे यांच्या माध्यमातून. नक्की यस तडंपाचा डिसिजन, फलंदाज असेल बाद, म्हणजे लागणारा हा 6वा झटका टीम पिसारवे संघाला. लालचंद पाटील तनुजा मस्कोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. जीवदानी एंटरप्राइजेस मनपूर्वक तुमचं आम्ही स्वागत करतो. आणि सन्माननीय नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने या स्पर्धेला 20,000 रुपयाचं
देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. त्यानंतर गोपीनाथ शेठ पाटील 10,000 रुपये आणि सन्माननीय निवृत्ती मडवी सिद्धी करवले यांच्या वतीने 15,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. बघा पिसारबे क्रिकेट संघ जे गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे क्रिकेट संघ सामना जिंकला तर नवनाथ शेठ म्हात्रे आणि दर्शन शेठ म्हात्रे पिसारबे यांच्या वतीने पिसारबे क्रिकेट संघाला गोवा ट्रिप असणार आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. काही जबरदस्त प्राइज लावले जात आहेत मैदानावरती. नवीन फलंदाज जातोय यावेळी तेजस पाटील. जन्मभूमी सिद्धी करवले मात्र कर्मभूमी पिसारवे संघामध्ये खेळत असताना तेजस पाटील आपण बरीच वर्ष आता बघतोय. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे आणि त्या संघाचा संघनायक म्हणून ओळखला जाणारा हा गुणवान खेळाडू ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी देखील चांगली राहिली आणि यावेळी मात्र स्वतःला बॅक केलं होतं. कारण आपण बघितलं 6 बाद झाले. त्यानंतर आपण बघितलं नेहमी सलामीसाठी येत असतो हा फलंदाज. मात्र कुठे का होईना मॅचची सिच्युएशन बघता थोडा पाठीमागे राहिला होता. मात्र कुठे का होईना बामाली संघ फिल्डिंग करतोय. बामाली संघाला पाहिजे 4 विकेट. मात्र बॅटिंग करतो पिसारवे संघ आणि पिसारवे संघाला पाहिजे 5 धावा. या मॅच मध्ये रंगत निर्माण केली जाईल का? जबरदस्त खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून यावेळी बघू शकतो आपण. गोलंदाज रवींद्र पावशे सज्ज झालाय तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे दिनेश पाटील ज्याच्यासाठी विकी भोईर तुर्भे 92 नंबर वाळा ह्याच्याकडनं तब्बल षटकारासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच जबरदस्त चुरस दोन्ही संघांमध्ये. चला पिसारवे संघाचे प्रेक्षक जरा एकदा जोरदार आवाज होऊ द्या. चला बामाली संघाचे प्रेक्षक आपण देखील एकदा जोरदार आवाज होऊ द्या. जबरदस्त प्रेक्षक मैदानावरती दोन्ही संघांचे. यावेळी चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि तेजसचं कौतुक केलं होतं. कौतुकास्पद कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिली आहे. कारण त्याला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे आणि हा बाणा आजमावत असताना मैदानावरती तेजस काढतोय फक्त सन्मान देतोय चेंडूला आणि 2 धावा. 3 धावेची गरज. इथनं जरी विकेट काढली तरी मॅच मध्ये कमबॅक करू शकतो टीम बामाली 40+. काय फाईट दिली आहे मैदानावरती पिसारवे संघाला. नक्कीच हा विजय जरी पिसारवे संघाचा झाला होईल तरी देखील नक्कीच ही मॅच लक्षात राहणारी असेल. आणि पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज आणि चेंडू जातोय एस्टँडवर बदलतोय. आता समीकरण बामाली संघाला पाहिजे 3 विकेट आणि पिसारवे संघाला पाहिजेत 3 धावा. जबरदस्त खेळ मैदानावरती. चुरस चालू आहे मैदानावरती. हार मानायला कोणताही संघ तयार नाहीये. काय लढतायत मैदानावरती टीम बामाली 40+ साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघाला 3-3 पाहिजेत परंतु बामाली संघाला 3 विकेट पाहिजेत आणि पिसारवे संघाला 3 धावा पाहिजेत. प्रत्येक चेंडू गणित क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक ठेवलेत. मात्र आपण बघू शकतो शॉर्ट डीप शॉर्ट मिड विकेट रिटर्नला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सिंगल सेव्हिंग साठी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील तिथे तैनात केलाय. फर्स्ट लिफ्ट मध्ये आपण एक क्षेत्ररक्षक बघू शकतो आणि एक शॉर्ट फाईन लेग या 38 सर्कलच्या आतमध्ये सिंगल सेव्हिंग साठी फिल्डिंगची रचना केली गेली आहे मैदानावरती. डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळी चेंडू हवेमध्ये घडले का मैदानावरती. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. काय फाईडबॅक दिला जातोय. 24 धावा करायच्या होत्या. असं वाटलं नव्हतं की बामाली संघ इथपर्यंत मजल मारेल परंतु काय जबरदस्त खेळ राहिलाय. जरा एकदा जोरदार बामाली संघाचा खेळ आवडला असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल एकदा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या.
थांबा, जे प्रेक्षक पडद्यावर बसलेले आहेत बघा, स्टेट आम्ही इकडनं पाहतो, कृपया बामाली संघातील जर असतील की अथवा इतर संघातील समर्थक लगेच बाजूला व्हायचे आपण. आणि कल्पेश म्हात्रे यांच्या वतीने शैलेश जर षटकार तटवला 2000 रुपयाचं बक्षीस असेल. जबरदस्त संगीत, क्रिकेट विथ म्युझिक असं बघायला मिळालं. नाही झालो ग म्हातारा, हेच सांगत असताना मैदानामध्ये बामाली संघ यावेळी चेंडू हवेमध्ये, प्रॉपर टायमिंग, निसटता विजय मैदानावरती प्राप्त केला गेला. यावेळी बॅटिंग करत असताना पिसारवे संघाला नक्कीच बामाली संघासाठी एक सांगेन, हरलात पण मैदानामध्ये शिवबासारखे लढलात, हरलात पण मैदानामध्ये वाघासारखे लढलात. ही जरी विजय पिसारवे संघाचा झाला असेल, परंतु विजय पिसारवे संघाचा नाही, विजय नक्कीच चला. क्रिकेटचा विजय या मैदानावरती झालाय. चला. यस मागरू, नंदू म्हात्रे, नंदू शेठ, नंदू आणि सबका बंधू पिसारवे. नंदू दादा या व्यासपीठावर, स्वागत आहे तुमचं. आणि पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय तुषार पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. जानमान मित्रमंडळ सिद्धी करवले यांच्या वतीने नगरसेवक तुषार पाटील साहेब आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. पिसारवे क्रिकेट संघाचा अभिनंदन.